नमस्कार परत एकदा सगळ्यांना। तर आज कोणती रेसिपी आहे चला बघू। हे बघा, रेसिपीसाठी लागणारं साहित्य याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की बाबा आपल्याला काय लागणार आहे। तर मी बनवणार आहे एकदम सिंपल, सगळ्यात सोपं बेसन। ह्याच्यामध्ये बेसनाची डाळ म्हणजे चण्याची डाळ, हिंग आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलं, जेणेकरून गुठळ्या होऊ नये त्याच्यामुळं। हे वेगळं बेसनाचं एक वेगळ्या प्रकारे, मोहरी, जिरे, हळद, कढीपत्ता घेतला, थोडा ओवा घेतलाय आणि हे आहे भरपूर सारा लसूण लागणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये आणि थोडा कांदा। चला आता मी रेसिपी बनवायला चालू करते। तेल टाकून घ्यायचं। तर आता काय करायचं, तेल टाकून घेतलं, कढई चांगली गरम झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून सगळं साहित्य टाकून घ्यायचं। मी आधी ओवा टाकून घेतला, जिरे मोहरी टाकली, आधी मोहरी तडतडली, जिरे टाकून घेतले। तर आता काय करायचं, या स्टेजला हा जो लसूण आहे ना तो टाकायचा। गॅस मोठा आहे या ठिकाणी, कधी पण गॅस मोठा ठेवायचा जेव्हा आपण एखादी गोष्टीची फोडणी करत असतो तेव्हा। तर आता हा लसूण या ठिकाणी मी टाकून घेतला आणि काय करायचं, आता ह्याला थोडंसं एकदम असं व्यवस्थित आता हलवून घ्यायचं आणि थोडा लसूण लाल झाला की याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत। हे बघा, थोडा लसूण लाल होऊन द्यायचा। थोडा लसूण लाल झाला ना त्याची मस्त चव येते अगदी। आणि की जो म्हणतो ना आपण की एखादा पदार्थ, तर तो हा लसूणच आहे। लसणामुळं, कढीपत्त्यामुळं आणि कोथिंबीरीमुळं आणि ओव्यामुळं हे जे आपण बेसन करणार आहोत ह्याला मस्त अशी चव येते। आता लसूण लाल झाला की आपण हा जो कांदा आहे तो टाकून घेणार। थोडं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर शिजतो। हे बघा, कांदा आता व्यवस्थित छान परतलेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकून घेतली आणि आपण हे जे मिक्स केलेलं आहे बेसन ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। यावेळेस थोडासा गॅस मोठा करायचा म्हणजे याला फोडणी छान अशी बसते। हे बघा, आता ह्याला तुम्ही आवडीप्रमाणे पाणी वाढवायचं। तर हे बघा, आता हे आपलं बेसन जे आहे ते शिजले जवळजवळ। हे बघा किती घट्ट झाले। बघा, मी असं वाटीत ह्याला काढून घेतले, मस्त झाले एकदम बेसन। तर कोण कोण अशा प्रकारचं बेसन बनवतं मला नक्की कळवा आणि असं छान छान व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्याकडे डेली बेसिसवर मी रोज एक रेसिपी अपलोड करत असते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा छान छान रेसिपीसाठी। धन्यवाद मंडळी, चला बाय बाय।